नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी अरविंद मासुरकर नामधारी सीड्सतर्फे सर्व शेतकरी बांधवांचे सहर्ष स्वागत करतो। आज आपण आपल्या पंचकृषीतील प्रगतशील शेतकरी श्री राजेश भाऊ लुटे यांच्या शेतामध्ये नामधारी मिरची 2549चा प्लॉट बघत आहोत। तर हा प्लॉट बघायला नामधारी सीड्सचे रिजनल मॅनेजर श्री सौरभ सिंग सर आणि श्री मुकेश बघेल सर आलेले आहेत। तर यांच्या समक्ष आपण हा आज प्लॉट बघत आहोत आणि या व्हेरायटीबद्दल सविस्तर माहिती आपण शेतकऱ्याकडून जाणून घेऊया। राजेश भाऊ नमस्कार। नमस्कार। तुमचा परिचय द्या। राजेश केशव लुटे, कमळेगाव, तालुका कुई, जिल्हा नागपूर। तुमचा मोबाईल नंबर 940 560 94 52। तुम्ही हे नामधारी कंपनीची कुठली व्हेरायटी लावली आहे? 2549। कशी वाटली तुम्हाला ही व्हेरायटी? व्हेरायटी छान आहे, झाड मस्त बनते हिचा। झाडाचा कांडा जवळ आहे, कांडातलं अंतर जवळ आहे। जवळ. रोग प्रतिकार क्षमता कशी आहे याची? चांगली आहे। तुमच्या शेतामध्ये आता बऱ्याचशा व्हेरायट्या लागल्या आहेत, तर त्या बाकी व्हेरायटीच्या तुलनेमध्ये हिचा मिरचीचा फळाचा साईड हा कसा वाटतंय तुम्हाला? मार्केटला चालेल की नाही? काय चालेल, छान आहे। छान आहे। G4 मध्ये येते ही। हो, आणि माल पण छान आहे। माल पण छान आहे। हो। आणि तोडताना फांद्या तुटतात का काय? नाही, फांद्या वगैरे नाही, फांद्या तुटत नाही। आणि माल कांडातलं अंतरही जवळ आहे। जवळ आहे। आता या प्लॉटचा तोळा झालेला आहे। किती दिवस झाले राजेश भाऊ तोळा झालेला? 8 दिवस। 8 दिवसापूर्वी तोळा झालेला आहे, त्याच्यामुळे माल आता विरळ आहे। पण या पावसाच्या वातावरणात, एवढ्या ढगाळ वातावरणात आणि इतक्या अति पावसामध्ये सुद्धा राजेश भाऊनी उत्तम असा प्लॉट तैयार केलेला है। सर आपको कैसा लगा? अभी नामधारी सीड्स के हमारे रीजनल मैनेजर श्री सौरभ सर इस वेराइटी के बारे में बताएंगे। सर आपको कैसा लगा? तो बहुत अच्छा है, और जो यहाँ पे साइज मांगते हैं, हाँ सर, 6 से 7 सेंटीमीटर, यस सर, प्रॉपर ये साइज है, इसका शाइनिंग अच्छा है। हाँ। बाकी आप तो प्लांट का विगर देख ही रहे हैं, वो विगर आपको प्रॉपर दिख रहा है, विगर पूरा प्लांट है। इसमें फ्लावर भी देख रहे हैं, पूरा फ्लावरिंग आया हुआ है। और इसका जो ईल्ड है, हाँ, तोड़ने के बाद भी अभी एक तोड़ाई आपने किया ना? हाँ, एक तोड़ा किया। एक तोड़ाई करने के बाद ये ईल्ड देखिए, पूरा इस प्लांट में जितना प्लांट लगा हुआ है सब में आपको प्रॉपर देगा। तो इसकी वजह से आपको ईल्ड अच्छा आएगा। ईल्ड अच्छा आएगा तो आपको प्रॉफिट अच्छा मिलेगा। और उससे अच्छी बात है कि ये डिजीज टॉलरेंस इसमें बहुत अच्छा है। तो उसके जब डिजीज टॉलरेंस अच्छी रहती है तो आपको क्या होता है, उसमें खर्चा कम लगता है दवा का। जब दवा का खर्चा कम लगेगा तो मार्केट में आप जाके वैरायटी बेचोगे तो आपको प्रॉफिट ज़्यादा है। यस सर, यस सर। है की नाही? बघा शेतकरी बंधूंनो, सौरभ सरांनी आपल्याला लाख मुलाची अशी माहिती सांगितली आहे। हिची रोगप्रतिकार क्षमता उत्तम आहे। रोगप्रतिकार क्षमता उत्तम असल्यामुळे तुम्हाला बाकी व्हेरायटीच्या तुलनेत हिला फवारण्या कमी लागतात, त्याच्यामुळे तुमचा फवारणीचा खर्च वाचेल। समजा बाकी व्हेरायटीला 4 लागेल तर हिला 2च लागतील, म्हणजे त्या हिशोबाने तो एक खर्च वाचेल आणि तोडायला सोपी आहे। तोडा झाल्यानंतरही 8 दिवसात तिला माल पकडलेला आहे आणि झाड पूर्ण निरोगी आहे। एवढ्या पावसाच्या वातावरणात झाड एकदम फ्रेश आहे। तर आता आपल्याला बघेल सर पण 2 शब्द सांगतील। बघेल सर, आप इस वैरायटी के अभी देख रहे हैं तो आपका क्या व्यू है, थोड़ा बताइए ना किसान भाई। वैरायटी बहुत अच्छी है। जैसे कलर इसका देखिए आप, हाँ हाँ, बहुत शानदार कलर है। इसमें मार्केट में रेट फार्मर को बहुत अच्छा मिलेगा। बहुत अच्छा मिलेगा। बहुत अच्छा मिलेगा। ये हाँ। मैं लास्ट ईयर लगवाया भी था, हाँ और दूसरी जगह भी देखा हूँ मैंने। हाँ हाँ हाँ, तो बहुत अच्छा है ये वैरायटी, और फार्मर को इसको लगाना चाहिए। बहुत अच्छा फार्मर को बेनिफिट है। बेनिफिट मिलेगा। वायरस स्टूडेंट वैरायटी जैसे सर ने अभी बताया, हाँ हाँ। वायरस एक भी दिख नहीं रहा है, तो बहुत अच्छी वैरायटी। राजेश भाऊ, सध्या शेवटी एक विचारतो, तुम्ही आमच्या शेतकरी बांधवाला काय सांगाल? पुढच्या वर्षी तुम्ही लावणार की लावायला पाहिजे, काय मत आहे तुमचं? मिरची लावायला पाहिजे चांगली। ही मिरची लावायला पाहिजे चांगले। तुमचं काय नियोजन राहील पुढच्या वर्षीच्या बद्दल? मिरची आपण लावू ना 2 एकर। 2 एकरात तुम्ही पुढच्या वर्षी लावाल का? धन्यवाद। बाकी यहाँ पे जो आपके आसपास किसान बंधु हैं, उनको आप क्या मैसेज देना चाहेंगे? दिखाएंगे ना, मतलब आप सबको सजेस्ट करना चाहेंगे कि मिर्ची लगाओ, लगाओ, प्रॉफिट कमाओ। दिखाएंगे और उसको बोलेंगे आओ, उसको लाएंगे और दिखाएंगे। जी, नमस्कार। ओके।